भारतीय जनता पार्टीची एक स्ट्रॅटेजी आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला माहिती असतं की ते काम करणारा माणूस कोण आहे. ज्यावेळेस सेनापती असतो तर सेनापती आपल्या सैन्यांना ताकद द्यायचं काम करत असतो. शेवटपर्यंत युती वाढायचा प्रयत्न झाला. ते पार्टीतच होते, पण पार्टीशी तेवढी निष्ठावंत नव्हते असं म्हणायचं का मग तुम्हाला? तुम्ही आजही तुम्हाला सांगतो की एव्ही फॉर्म वाटताना त्या जागा सोडूनच एव्ही फॉर्म वाटले गेले होते. पण शेवटच्या क्षणाला जे झालं 24 मध्ये पण त्याचं कारण पण तेच आहे की मिळत नाहीत, आयारामांना तिकीट मिळतायत, असं का होतंय? त्यामुळे हा जो मेसेज जातोय की निष्ठावंतांना डावलले, निष्ठावंतांना डावले नाही. अबकी बार सोपार इथपर्यंत ठीक वाटतं, पण ते अबकी बार 125 हे जरा अति वाटतं. म्हणजे मग मी तो म्हणते मग उरलेल्या 3 जागा तरी का ठेवल्या? अबकी बार 128 म्हणून विषय संपून टाकला असता. तुल्यबळ सारखे कार्यकर्ते, संघटनात्मक काम केलेले कार्यकर्ते हे भारतीय जनता पार्टीकडे नगरसेवक म्हणून होते. नंतर भोगावं लागतं, सोसावं लागतं ते स्थानिक नेत्यांना. त्याबद्दल पण विचार करावा लागेलच ना. ज्या वेळेस सत्ताकरण येतं त्यावेळेस आरोप प्रत्यारोप होतच राहणार आहेत. पण आरोपांना उत्तर न देता खरं तर कामातून कृतीतून उत्तर द्यायचं हा खरं तर भारतीय जनता पार्टीचा अजेंडा आहे. तर महानगरपालिकेची सत्ता ही मिळवण्यासाठी त्यासाठी काम करावं लागतं. आणि इथं ऑलरेडी नैसर्गिक युती असणार आहे. ज्यांची युती ऑलरेडी आहे ते वेगळे झाले. तो विषय एवढा नव्हता पण तो विषय खूप वाढवला गेला. बर, पण मानसिकता अशी होती की युती व्हायलाच पाहिजे नव्हती आणि होतच होती. पार्लमेंट ते पालिका हा लोकांना विश्वास निर्माण झाला आहे की एक गव्हर्नमेंट असेल तर डेव्हलपमेंट चांगली होती. प्युअर पॉलिटिशियन म्हणून उत्तर दिलं. मला आता प्युअर वोटर म्हणून उत्तर द्या. एक मतदार म्हणून तुम्हाला हे मान्य आहे का? त्याच जीवावरती आम्ही सांगायचो की आपकी बार सोपार. आणि मी आजही त्या जो आम्ही संकल्प केला आहे सोपारचा त्याच्यावरती आम्ही ठाम आहे. यावेळेस काय होईल? यावेळेस सुनामी असेल. का ओटी विधान